नातेपुते येथील मंगल कार्यालयातील सोन्याच्या दागिन्याची चोरी उघड. पुणे येथे महिला आरोपीकडून मुद्देमाल हस्त. नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात लग्नाच्या गडबडीत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्याला नातेपुते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे येथून अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले तब्बल 3,98,755 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दिनांक 14 मे 2026 रोजी नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात विवाह सह साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वर कक्षात साखरपुड्याच्या तयारीमध्ये नातेवाईक व्यस्त असताना फिर्यादी हर्षवर्धन रामचंद्र ठोंबरे यांच्या आईच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्यानं सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत नातेपुते पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर 216/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक राकेश लोहार करत आहेत. तपासादरम्यान असं दिसून आलं की आरोपी महिला मंगल कार्यालयातील गर्दीचा आणि लग्नाच्या गडबडीचा फायदा घेत फिर्यादी व त्यांचे नातेवाईक व साखरपुड्याच्या तयारीमध्ये किंवा फोटो काढण्यात व्यस्त आहेत का याची ती बारकाईनं निरीक्षण करते. त्यानंतर संधी मिळताच अतिशय शिताफीनं पर्सची चेन उघडून दागिने चोरून कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं ती तिथून पसार होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपासाची चक्र फिरवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीचं विश्लेषण करत असताना सदरचा गुन्हा जयश्री विलास दगडे वय वर्ष 35 राहणार खुळेवाडी पुणे मूळ राहणार शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर व धनंजय दशरथ पवार वय वर्ष 40 राहणार खुळेवाडी पुणे मूळ राहणार अंतरवाली तालुका भूम जिल्हा धाराशिव यांनी केल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीनं पुणे इथं सापळा रचून आरोपी महिलेला व तिच्या साथीदार यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून महिला आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.